जर तुम्ही पुरेसं पाणी पीत नसाल, तर शरीरावर त्याचे अनेक गंभीर आणि दीर्घकालीन असे वाईट परिणाम होऊ शकतात. आपल्या शरीरात सुमारे 60 ते 70% पाणी असतं. त्यामुळे त्याची कमतरता थेट आपल्या आरोग्यावर परिणाम करते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन होतं. पाणी कमी घेतल्यामुळं शरीरात पाण्याची पातळी कमी होत जाते. आणि याचं लक्षण म्हणजे तोंड कोरडं पडणं, चक्कर येणं, थकवा जाणवतो. गंभीर स्थितीमध्ये बेशुद्धही पडू शकतो. किडनीवर परिणाम होतात, जसं की पाणी कमी घेतल्यामुळे मूत्र घट्ट होतं आणि त्यातून खडे तयार होऊ शकतात. किडनी स्टोनची शक्यता वाढते. किडनी फेल्युअरचा धोका वाढतो. पचनाच्या समस्या निर्माण होतात. पाणी कमी घेतलं तर अन्न नीट पचत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता होते, गॅस होते, ॲसिडिटी होते. त्वचा आणि केसांवरती परिणाम होतात. त्वचा कोरडी पडते आणि निस्तेज दिसते. सुरकुत्या चेहऱ्यावरती लवकर पडतात, केस गळतात, वाढत नाहीत. मेंदू आणि मानसिक आरोग्यावरतीही परिणाम होतात. जसं की लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होते, मूड बदलतात, डोकेदुखी होते. हृदय आणि रक्तदाबावरती परिणाम होतात. पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, त्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयावरती ताण येतो, थकवा आणि ऊर्जा कमी होते. शरीरामध्ये ऊर्जा कमी जाणवते, सतत आळस येतो. शरीराचं तापमान नियंत्रित राहत नाही. पाणी शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप आवश्यक असतं. कधीकधी मग जास्त घाम येऊन पाणी शरीरातील आपल्या निघून जातं. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. किती पाणी प्यावं? तर दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना जास्त पाणी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काही योग्य सवयीही लावू शकता. जसं की तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्या. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. फळे खा, भाज्या खा. यामध्ये जास्तीत जास्त पाणी असतं. त्यामुळे त्यांचा नक्कीच तुमच्या आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून तुमच्या पाण्याची कमतरता भरून निघेल.